उजनी आणि वीर धरणातून तब्बल 1,43,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भीमा नदीमध्ये 2 दिवसांपूर्वी सोडण्यात आलेला होता। तोच विसर्ग काल मध्यरात्रीपासून पंढरपूरमध्ये पोहोचला असून सध्या भीमा नदीची पाणी पातळी आपण पाहू शकता। भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। सध्या भीमा नदी ही पंढरपूरमध्ये दुथडी भरून वाहत असून धोका पातळीच्या जवळ पंढरपूरची पाणी पातळी आता पोहोचलेली आहे। सध्या उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे। आज सकाळी 8 वाजताच्या आकडेवारीनुसार उजनी धरणातून 75,000 क्युसेक्स तर वीर धरणातून 13,000 क्युसेक्सचा विसर्ग सध्या भीमा नदीत सुरू आहे। त्यामुळे आता ही पाणी पातळी आज सायंकाळनंतर कमी होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। तसेच आपण पाहू शकता या पाणी पातळीमध्ये पंढरपूरमध्ये व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये देखील हे पुराचं पाणी शिरलेलं आहे। आज सायंकाळपासून भीमा नदीची पंढरपूरमधील पाणी पातळी ही कमी होणार आहे। आपण पाहू शकता पंढरपूरच्या नव्या पुलाजवळ या भीमेच्या पुराचं पाणी आलं असून या ठिकाणी पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय।